नमस्कार मंडळी, मी दिनेश नायक. आजकाल मेडिटेशन हे अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागलेलं आहे. अनेक लोक नेमाने मेडिटेशन करतात कारण त्याचे फायदे आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहेत. आपलं आजचं जीवन हे अतिशय तणावपूर्ण आहे. त्यामुळे मानसिक शांतीसाठी आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी मेडिटेशन हे लाभदायक आहे, लोकांच्या लक्षात येऊ लागलेलं आहे. पण मला अनेकदा प्रश्न पडतो, हे मेडिटेशन रोजच केलं पाहिजे का? 2 दिवसातनं एकदा केलं तर काय होतं? किंवा आठवड्यातनं एकदा करायला काय हरकत आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर एका महान विभूतीने दिलेलं आहे. त्या महान विभूतीचं नाव आहे स्वामी रामकृष्ण परमहंस. स्वामीजी हे कलकत्त्याच्या दक्षिणेश्वर मंदिरात पुजारी होते. त्यामुळे पूजेची वगैरे कामं आटपली तर ते बाकीच्या वेळेत कालीमातेची आराधना करत असत. एकदा असं झालं की सकाळची पूजा आटपली, आलेले बहुतेक सगळे भाविक निघून गेले, पण काही स्थानिक लोक बसून राहिले. मग स्वामीजींचे शिष्यही बसून राहिले आणि असंच ज्याला आपण शिवप्याच्या गप्पा म्हणतो, ते शिवप्याच्या गप्पा करत राहिले. स्वामीजी तिथं बसून राहिले आणि कोण काय बोलतं ते ऐकत होते, पण त्यांनी संभाषणात भाग घेतला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचा तो दैविक सात्विक भाव आणि दैवी सात्विक स्मित. थोड्या वेळाने त्यांच्या एका शिष्याने त्यांना एकदम विचारलं, स्वामीजी, तुम्ही आध्यात्मिक साधनेच्या चरमसीमेला पोहोचलेला आहात, मग रोज समाधी, साधना, ध्यानधारणा याची काय आवश्यकता आहे? मस्त बसून राहायचं. स्वामीजी काही बोलले नाहीत, नुसते हसले. शिष्याला वाटलं आपला प्रश्न स्वामीजींना आवडलेला दिसत नाही, त्यामुळे तो वरमला आणि गप्पा बसला. बाकीची मंडळी गप्पा मारत राहिली. थोड्या वेळाने स्वामीजींनी त्या शिष्याला विचारलं, तो कोपऱ्यात माझा कमंडलू आहे बघ, तो आहे पितळेचा, पण कसा सोन्यासारखा चमकतोय, हे कसं काय? तर तो शिष्य फुशारला, म्हणाला, स्वामीजी, हे काय विचारणं झालं? रोज तो कमंडलू घेऊन मी नदीच्या किनाऱ्यावर जातो सकाळी, आणि नदीच्या किनाऱ्यावर जी मऊ मुलायम गाळाची माती आहे त्याने तो कमंडलू आतून बाहेरून व्यवस्थित घासतो, धुतो, आणि हे मी रोज करतो, म्हणून तो कमंडलू असा चमकतोय. मग स्वामीजी म्हणाले, आता तो चमकतोय ना, मग रोज घासायची काय गरज आहे? तर तो शिष्य म्हणाला, वा स्वामीजी, असं कसं? जर मी 2 दिवस जरी तो घासला नाही ना तर ती झळाई निघून जाईल. तर असं का? पण नाहीच घासला तर काय होईल? असं स्वामीजींनी विचारलं. तर तो शिष्य म्हणाला, स्वामीजी, जर 8 दिवस तो कमंडलू मी घासला नाही ना तर त्याची झळाई तर निघून जाईलच, त्याच्यावर काळे काळे स्पॉट्स यायला सुरुवात होतील. बरं, मग नंतर काय होतं की त्या पितळेमधलं जे तांबं आणि जस्त आहे त्यातल्या हवेतलं ऑक्सिजन आणि जी ओल आहे त्याच्याशी संयोग होऊन ती संयुगं तयार व्हायला लागतात. मग त्याचे स्फटिक त्याच्यावर जमायला लागतात आणि हळूहळू तिथं मग खड्डा पडतो आणि मग तो कमंडलू कुचकामाचा होतो. म्हणून तो रोज तर घासलाच पाहिजे. तर स्वामीजी हसले, म्हणाले, मगाशी तू जो प्रश्न विचारला होतास ना त्याचं उत्तर हेच आहे. आपलं मन त्या कमंडलूसारखं आहे. त्याच्यामध्ये विचार विकार प्रत्येही प्रवेश करत असतात आणि जर ते साचून राहिले तर ते मन मलिन होतं, दूषित होतं. त्यामुळे ते रोज साफ करणं आवश्यक आहे. आणि हे करण्याचा एकच मार्ग तो म्हणजे समाधी, साधना, ध्यान, धारणा, जप, जाप. मंडळी, कसा वाटला हा किस्सा? तुमच्यापैकी जे रेग्युलर मेडिटेशन करणारे आहेत त्यांना तो निश्चित आवडेल. लवकरच पुन्हा भेटूया दुसऱ्या एका नव्या कहाणीसकट. नमस्कार.